सगळ्यांना. तर आज आहे प्रांजलच्या शाळेचा पहिला दिवस. प्रांजलची आंघोळही झाली आणि हे बघा ही झोपली. बॅग ते सगळे मी पॅक केलेली आहे तिची. बॅगसुद्धा पॅक आहे आणि तिला काही झोपच सुधारणा झाली. सकाळी आंघोळ करून परत झोपली. प्रांजलची आता शाळा सकाळी आहे. अगोदर होती 12:30ला. राजवीरची असायची सकाळी, तर राजवीरला सवय आहे सकाळी उठण्याची. तर प्रांजलला काही अशी सवय नाही लवकर उठण्याची. तर खूप अशी म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि बिगर आंघोळीचं काही पाठू पण नाही वाटत, नाही तर मग ते फ्रेश पण नाही वाटत. एकदम असं झोप आल्यासारखी. वर्गामध्ये मॅडम एकीकडे शिकवतात, आपली मुलं झोपणार, तर झोप पण जाते आणि फ्रेश पण वाटते आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर. तर पहिला दिवस असल्यामुळे मला म्हणत होती मम्मी तू पण चल मला सोडवायला, कारण की सगळ्यांच्या मम्मी पण येतात शाळेमध्ये सोडवायला. तर सहसा तिचे पप्पाच जात असते शाळेमध्ये तिला सोडवायला पण आणायला पण. तर तिला म्हणलं चल. मग गुलाबाचं एक फुलही घेतलं मॅडमला देण्यासाठी, कारण की आता मॅडम आहेत. तिला सोडून आले मी शाळेतून. सगळे कामं ते केले, आंघोळ वगैरे सकाळीच सगळे, स्वयंपाक ते. आता स्वयंपाक पण सकाळीच असतोय, म्हणजे रोजच असते. मग तिला डब्बा पण द्यायचा होता. सकाळी तिची शाळा असते, तर मी तिला 9:30ला डब्बा देत असते आणि त्यांचा इंटरवेल 10ला होत असते. मग स्वयंपाक लवकर होते, तर मग आता हे तिला तिचे पप्पा डब्बा रोज द्यायला जातात. आणि घर काही जास्त लांब नाही, शाळेपासून अगदी जवळच आहे, 5 मिनिटं अंतरावर. तर लगेच स्वयंपाक झाला की देत असतो. सकाळी काय देत नाही मी तिला डब्बा, जवळ असल्यामुळे. तिला प्रांजलला ते रोज घेऊन जात असते आणि सकाळी ते सोडवत असते. तर चला, माझा किचनमध्ये खूप राडा पडलेला आहे, तुम्हाला दाखवते. स्वयंपाक ते झालेलं आहे. वांग्याची भाजी, त्याच्यामध्ये भेंडी मुलांना, चपात्या पण केल्यात आणि एक भाकर पण टाकली. वांग्याच्या भाजीसोबत भाकर छान लागते. बघा, भांड्याचा सगळा राडा पडलेला आहे. तिचा डब्बा दिला अगोदर, जास्त काही टाईम नाही झाला, 9:30 वाजलेले आहेत. चला, मी एवढे भांडे ते आवरून घेते. कोणती बिर्याणी? चिकन. कशी आहे? हा, मस्त स्मेल मस्त आला बिर्याणीचा. मला दिली तर मी खाईन. हो, कांदा लिंबू. हा, काय हे रस्सा आहे वाटते, आणि कांदा लिंबू. शर्वा का रस्सा काय म्हणते ते, काय एवढा चांगला दिसत नाही, उचमळलेल्या पाण्यावर दिसायला. हे बघा, छान आहे का? मला द्या ना रे एक घास. मी आता जेवण केलं होतं, पण मी टेस्ट बघते. हे बघा, त्याच्यामध्ये चिकन सुद्धा आहे. हे बघा, आमच्या काय प्रांजलला बिर्याणी आवडली का ग तुला? बघा, झोपलेली होती ती म्हणते मला काही आवडली नाही बिर्याणी. आमच्या राजवीरला बाहेरचं असलं ना काही पण भारीच वाटते. हा, आपली भारी असते ना. ती म्हणते आपल्या जशी घरीची असते, टेस्ट नाही. हा, मला पण काही एवढी विशेष नाही वाटली. पांढरा भात होता, पण आणली म्हणून खाते मी. दोन पीस आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. हा, बकेटमध्ये, पण आपल्याला एवढी थोडी नाही करायची होती. नाही आवडली. पीस चांगले नाहीत. बघा, ती म्हणती पीस चांगले नाहीत. तुमच्या राजवीरला लय पसंत आहे. प्रांजल बघा उठली, तिने ठेवली, 1-2च घास खाल्ली आणि चिकन म्हणली काही एवढं चांगलं नाही. तिला माझ्या हातचीच बिर्याणी आवडची, घरची. तर आता खाते. आता मी आणली म्हणून चांगली आहे, म्हणजे ठीक आहे असं म्हणता येईल. हे बघा,
राजवीरचं काय? संध्याकाळच्या वेळेला जायचं होतं आम्हाला थोडंसं बाहेर. जर तुम्हाला जी आम्ही बिर्याणी दाखवली दुपारच्या वेळेला, तर त्या बिर्याणीला अजिबातच अशी काही चव नव्हती, धुतलेल्या तांदळासारखीच होती. पण घरी स्वयंपाक केलेला होता, पण मग एक सहज म्हणून त्यांनी घेऊन आलेले होते. आता लहान मुलांचं कसं असतंय, मुलांना बाहेरचं खाण्याचा खूप शौक असते, तर अजिबात चांगली नव्हती. आपलं घरचं ठेचा भाकर परवडलं अशी ती बिर्याणी होती, नुसते मीठ असे टाकून शिजवलेल्या तांदळासारखी. तर छानपैकी संध्याकाळी अशा मस्त कडक भाकरी आणि कालवण ते केलं. आता आम्हाला जायचं होतं बाहेर, तर त्यांनी अशीच इन्स्टाला बघून ती बिर्याणी घरी आणलेली होती खायला दुपारच्या वेळेला. आमचे किती राऊंड झाले? 3 का 4 झाले वाटते. अगोदरचे 3 म्हणजे 6 राऊंड झालेत आपले. आणि हे बघा, ही पाण्याची बॉटल आणली, अर्धं पाणी उरलंय त्याचं. आता काय दिवा बनवते, दिवा. स्टेडियमला सगळी मातीच आहे. हे बघा, 2-3 राऊंड मारले, दम लागल्यासारखं झालं. दिवा बनवायचा आहे ना, पूर्ण अशी माती घ्यायची, पूर्ण अशी गोळा करून घ्यायची. मम्मी गोळा करून घेतली ना, मग त्याला असं असं करून घ्यायचं बरं का. असं गोल नाही का हे करायचं, आणि नाही का गोल हे केलं ना, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि साईडने असं काढायचं. मी आता काढले. कसं ते दिसतच नाही उजेडात. असं काढायचं. हा, छान झाली ग, वाटी सारखंच झालंय ते. हळू तू जास्त पाणी टाकलं वाटते. अगोदर छान झालं ते. हे बघा, प्रांजल नाही का दमली लगेच. हे बघा, इकडं नाही का क्रिकेट खेळते छोटे मुलं. खूप मगाशी गर्दी होती, आता गर्दी कमी झाली. चला आता आम्ही पण घरी चाललो. नाही आता चला. तर बघा, ह्यांचं चालले. संध्याकाळच्या टायमाला आम्ही रोजच असं स्टेडियमला ह्याला फिरायला जात असतो. येताना आपलं काहीतरी पित असतो, ऊसाचा रस, आईस्क्रीम म्हणा. पण आज काही ऊसाचा रस पिलाच नाही, कारण की बाहेर गेल्यावर तिथे लाईटच नव्हती. घरी आल्यावर मस्तपैकी असं लिंबू सरबत थंडगार मस्त सगळ्यांनीच पिलं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.